मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दिनविशेष मालिकेमध्ये आजचा दिवस म्हणजे 21 एप्रिल 2026चा दिनविशेष. तर दिनविशेष मालिकेमध्ये आपण काय करत असतो, महत्त्वपूर्ण 10 घडामोडी आपण अभ्यासत असतो. ओके, तर जगामध्ये किंवा भारतामध्ये महत्त्वपूर्ण 10 गोष्टी कोणत्या आहेत आजच्या दिवसाच्या, याच्याबद्दल आपण चर्चा करत असतो. तर त्या आपण वन बाय वन घेणार आहोत. तर पहिलं आहे रोम्युलस यांनी रोम राज्याची स्थापना केली. आता आपल्याला माहिती आहे रोमन किंवा रोम राज्य हे खूप प्रगत आणि विकसित राज्य त्या काळात होतं. तर त्या राज्याची स्थापना कोणी केली? रोम्युलस यांनी केली. कधी केली? तर 21 एप्रिल 753ला. कधी? ईसापूर्व किंवा इसवी सन पूर्व 753ला रोम्युलस यांनी आजच्या दिवशी म्हणजे 21 एप्रिलला रोम राज्याची स्थापना केली. लक्षात घ्या, रोम राज्य महत्त्वाचं आहे. तुम्हाला रोमन अंक असतात ना, अल्फा बीटा थिटा गॅमा. तर हे एक प्रगत राज्य होतं आणि त्या प्रगत राज्याची स्थापना इस्टॅब्लिशमेंट कोणी केली होती? तर रोम्युलस यांनी आजच्या दिवशी केली होती. म्हणून ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. तर आजच्या दिवशी अपोलो 16 अमेरिकेचं अपोलो 16 हे अंतराळ यान, ओके, या अंतराळ यानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक हे दोन अंतराळवीर चंद्रावर उतरले. कधी? 1972ला. म्हणजे 21 एप्रिल 1972ला दोघं जण चंद्रावर उतरले. हालाकी 3 जण गेले होते, एक पायलट होता आणि 2 अंतराळवीर होते. तर जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक हे या चंद्रावर उतरण्याचं काम 21 एप्रिल 1972ला केलं. आता नील आर्मस्ट्रॉंग हे पहिले मानव होते, ओके, परंतु जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक हे सुद्धा चंद्रावर जाऊन आले. कधी गेले? तर 21 एप्रिल 1972ला गेले आणि चंद्रावर जाऊन त्यांनी चंद्राच्या बऱ्याच भागाचे फोटो काढले आणि ते जगामध्ये ते परत घेऊन आले तिथून आणि त्याच्यावर संशोधन चालू केलं. तसंच बघा, आजचा तिसरा दिनविशेष आहे भारताचे 12वे पंतप्रधान डॉक्टर इंद्रकुमार गुजराल यांनी 12वे पंतप्रधान याचे सूत्र म्हणजे पंतप्रधान पदाचे सूत्र हाती घेतले. कधी? 1997ला. तर आपल्याला माहिती आहे HD देवेगौडा यांच्यानंतर पंतप्रधान झालेले, जे की काँग्रेस पार्टीमध्ये सुरुवातीला होते आणि नंतर ते जनता पार्टीमध्ये आले आणि भारताचे पंतप्रधान बनले. ओके, तर हे डॉक्टर इंद्रकुमार गुजराल यांनी पंतप्रधान पदाचे सूत्र आजच्या दिवशी म्हणजे 21 एप्रिल 1997ला हाती घेतले होते HD देवेगौडा यांच्यानंतर. आणि त्यांच्यानंतर पुन्हा पंतप्रधान कोण झाले? अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान, त्यांच्यानंतरचे पंतप्रधान. तर अशा पद्धतीने 12वे पंतप्रधान होण्याचा मान इंद्रकुमार गुजराल यांना आजच्या दिवशी म्हणजे 21 एप्रिल 1997 रोजी भेटला होता. तसंच आजच्या दिवशी आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेला अधिकार सर्वोच्च न्यायालयामध्ये देण्यात आला. 2000 साली. बघा काय असतं, मुलगा वारल्याच्या नंतर आई वडिलाच्या संपत्तीमध्ये तर सुनेला, जी की परावलंबी आहे, तर अशा सुनेला बऱ्याच वेळेस अधिकार दिला जात नव्हता आणि तो अधिकार देण्याचं काम कोण केलं? सर्वोच्च न्यायालयाने 2000 साली हा अधिकार देण्याचं काम केलं आणि हा कायदा बनला. तसं हिंदू कोड बिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सारे अधिकार महिलांना दिले, संपत्तीत अधिकार दिले. परंतु अशा पद्धतीचा अधिकार आईवडिलांच्या संपत्तीमध्ये परावलंबी विधवेला अशा पद्धतीने संपत्तीत अधिकार देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने 21 एप्रिल 2000 साली केलं आणि तो एक कायदा बनला. त्याच्यामुळं खूप साऱ्या विधवेंना राहत मिळाली. हा अतिशय महत्त्वाची घटना आजच्या दिवशी घडली होती. त्याच्यानंतर जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर हे जे जर्मनीचे अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर
यांचा जन्म झाला होता 21 एप्रिल 1864 रोजी. तर यांनी समाजशास्त्रामध्ये आणि अर्थशास्त्रामध्ये खूप मोठं योगदान दिलं. पूर्ण जगाला त्यांच्या योगदानाचा फायदा झाला. तर असे हे मॅक्स वेबर यांचा जन्म झाला होता आजच्या दिवशी 1864 रोजी. त्याच्यानंतर इंग्लंडची राणी दुसरी बरं का, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, पहिली एलिझाबेथ वेगळी, इंग्लंडची दुसरी राणी एलिझाबेथ यांचा जन्म झाला होता 1926 रोजी. ओके, इंग्लंडची दुसरी राणी एलिझाबेथ, ही दुसरी एलिझाबेथ यांचा जन्म झाला होता 1926 रोजी. त्याच्यानंतर पानिपतची पहिली लढाई, पानिपतच्या 2-3 लढाई झाल्या. 1761ला जी लढाई झाली त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान मराठ्यांचं झालं होतं. तर त्याच्यामध्ये अहमद शाह अब्दाली आणि मराठी एकामेकाविरुद्ध लढले होते, हे तर आपल्याला माहिती. परंतु पानिपतची पहिली लढाई जी झाली ती बाबर आणि इब्राहिम लोधी याच्यामध्ये झाली. आणि याच्यानंतर ही कधी झाली तर 21 एप्रिल 1526ला झाली. आणि अशा पद्धतीनं भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला गेला. बाबर आला, बाबराने इब्राहिम लोधीला हरवलं आणि अशा पद्धतीनं निजामशाहीचा पाया इथं निर्माण करण्याचं काम कधी झालं तर आजच्या दिवशी म्हणजे 21 एप्रिल 1526ला ही पानिपतची पहिली लढाई झाली आणि त्याच्यानंतर झालं. त्याच्यानंतर आजच्या दिवशी दूरध्वनी म्हणजे टेलिफोन, ओके, मोबाईल फोन वेगळा आणि टेलिफोन म्हणजे जो टेलिफोन असतो तो, ओके, आणि हा भ्रमणध्वनी असतो मोबाईल. वाहतुकीसाठी पहिल्यांदा ऑप्टिकल फायबरचा वापर केला. म्हणजे टेलिफोनची वायर कनेक्शन जे असतं तर त्याच्यामध्ये ऑप्टिकल फायबरचा वापर करण्यात आला. कधी करण्यात आला तर 21 एप्रिल 1977ला करण्यात आला. लक्षात घ्या, महत्त्वाची घटना आहे. कारण 1977 नंतर सेमीकंडक्टर आणि संदेशवहन याच्यामध्ये खूप मोठी क्रांती झाली. आता व्हिडिओ कॉल करतो आपण मोबाईल थ्रू, परंतु पहिले फायबर ऑप्टिक्स थ्रू साऊंड ट्रान्सफर करण्याचं काम कधी केलं तर 21 एप्रिल 1977ला केलं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर फ्रान्समध्ये महिलांना मताचा अधिकार मिळाला. कधी तर 21 एप्रिल 1944. बघा, लक्षात घ्या, बाबासाहेबांनी एक साईन केली आणि सर्व 21 वर्षाच्या वरच्या लोकांना सगळ्यांनाच मताचा अधिकार दिला. स्त्री पुरुष भेदभाव वगैरे काहीच नाही. अमेरिकेने सुद्धा महिलांना मताचा अधिकारासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. फ्रान्समध्ये सुद्धा स्त्रियांना मताचा अधिकार कधी भेटला तर 1944ला भेटला. म्हणजे फ्रान्स हा खूप प्रगत आहे. लक्षात घ्या, नेपोलियनपासून तर फ्रान्स प्रगत आहे. त्याच्यानंतर पहिला महायुद्ध, दुसरं महायुद्ध याच्यामध्ये फ्रान्सची प्रगती भरपूर आहे, कारण तो पाश्चिमात्य राष्ट्र आहे. पण तरी पण त्यांना मताचा अधिकारासाठी 1944 वर्ष उजाडलं. तर 21 एप्रिल 1944ला त्यांना मताचा अधिकार मिळाला आणि त्यांनी लोकशाही रुजवण्यामध्ये महिलांनी तिथं फ्रान्समध्ये मोठं योगदान देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर आज भारतीय नागरी सेवा दिन आहे, म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस डे. ओके, भारतामध्ये ज्या नागरी सेवा आहेत, IAS, IPS किंवा अजून कोणत्या सर्व्हिसेस असतील तर या सेवासाठी जनजागृती आणि सेवा दिन आहे. तसंच जागतिक क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन डे. तर आपण क्रिएटिव्ह राहिलं पाहिजे, ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, नवनवीन काहीतरी घेऊन आलो पाहिजे, यासाठी प्रोत्साहन देणारा हा दिवस आहे. म्हणून 21 एप्रिलचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर अशाच पद्धतीच्या महत्त्वपूर्ण घडामोडीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे @बेलनूर सर. या चॅनलला सर्च करा आणि सर्च करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र क्लिक करा. बेल आयकॉनला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला रोजचे दिनविशेष आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते दिनविशेष तुम्ही जर व्यवस्थित अभ्यासले तर तुम्हाला कॉम्पिटिटिव्हमध्ये सुद्धा फायदा होईल आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. धन्यवाद.